तर इथे सुज्ञाचा अभ्यास घेता घेता मी बनवत होती गवारीची भाजी. ही गवारीची भाजी थोडी जरा वेगळ्या पद्धतीने बनवली मी. त्याच्यासाठी मी हाताने गवार तोडली. मी काही सुरीचा वगैरे वापर करत नाही गवार तोडण्यासाठी. मीडियम आकाराची गवार आहे ती तोडून घेतली. जवळपास मी ती 80% शिजवून घेतली. त्याच्यानंतर मग टमॅटो, कांदा हे सगळं तेलामध्ये भाजून घेतलं. त्याच्यामध्ये आलं लसूण घातलं होतं आणि मस्तपैकी नरम होण्यासाठी मीठ, आपलं मालवणी लाल तिखट घातलं आणि धना जिरा पावडर घातली. व्यवस्थित ते परतून घेतलं आणि थंड करून घेतलं. ह्याची प्युरी केली आणि प्युरी केली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दहीही फेटून घेतलं मी, कारण दह्याचे लम्स राहायला नको त्यासाठी. आणि तीच जी प्युरी आहे ती त्याच कढईमध्ये मी तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं. त्याच्यानंतर ती जी प्युरी आहे ती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतली आणि ती तेल सुटलेलं मला असं दिसलं की थोडंसं तेल सुटलेलं आहे. तर त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये गवार जी आहे ती परतून घेतली. त्या प्युरीमध्ये गवार परतून घेतल्यानंतर जे दही होतं ते मी दही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी मसाला आहे ना जरा जास्त नंतर घातला, कारण मला असं वाटलं जेव्हा मी कांदा लसूण जेव्हा भाजून घेतलं तेव्हा मसाला कमी होता. त्याच्यानंतर मी ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. दही घातलेलं आहे, कसुरी मेथी घातलेली आहे, कोथिंबीर घातलेलं आहे. मी व्यवस्थित 5 ते 10 मिनटं थोडंसं मुरू दिलं दही त्या गवारीमध्ये आणि आपली ही भाजी रेडी आहे. थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, तुम्हीही करून बघा, मस्त लागते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली.